आता पुण्यातील पार्टी प्रकरणी एक मोठी अपडेट येते। पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे। पार्टीचे आयोजक आयमान शेख आणि यश चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर पुण्यामध्ये या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या पार्टीमध्ये जवळपास 100 तरुण तरुणी हे सहभागी झालेले होते। मात्र याच पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच काही अंमली पदार्थांचं सेवन झाल्याचा संशय आहे आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। पार्टीच्या दोन्ही आयोजकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पार्टीचे आयोजक आयमान शेख आणि यश चौधरी या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर पुण्याच्या मरकळ परिसरामध्ये रात्री उशिरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे या पार्टीमध्ये छापा टाकलेला होता आणि त्यामध्ये काही अल्पवयीन मुलं असल्याचंही समजलेलं होतं। या पार्टीमध्ये परवानगी न घेता किंवा विना परवाना मद्याचं सेवन केलं जात होतं आणि अंमली पदार्थ सापडल्याची माहिती मिळते आणि याच प्रकरणी आता पार्टीच्या आयोजकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहेत। मिकी, पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। माधवी, जर आपण बघितलं तर लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही पार्टी ऑर्गनाईज करण्यात आलेली होती आणि क्राईम ब्रांचला या संदर्भातली माहिती मिळाली। रात्री उशिरा त्यांनी छापेमारी टाकली आणि त्यानंतर जवळपास 100हून अधिक जे मुलं मुली आहेत त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होती। त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात अंमली पदार्थ देखील सापडलेले आहेत आणि जे पार्टीचे ऑर्गनायझर आहेत आयम शेख आणि त्याचबरोबर यश चौधरी या दोघांनाही पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। कसून चौकशी त्या ठिकाणी केली जाते। त्यांच्याकडे फक्त एक्साइज डिपार्टमेंटची एक परवानगी होती। काल दुपारी 1 वाजल्यापासून तर रात्री 11 पर्यंत ही पार्टीची परवानगी त्यांनी एक्साइज विभागाकडून घेतलेली होती। मात्र रात्री उशिरापर्यंत ही पार्टी त्या ठिकाणी सुरू होती। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा स्टॉक त्या ठिकाणी होता। काही जे विद्यार्थी किंवा मुलं मुली होत्या ते अंडर एज देखील आहेत। खरंच त्यांच्याकडे लिकर कंझ्युम करण्याचं लायसन्स होतं का, असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत आणि अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत त्यांच्यावर आता त्या ठिकाणी खटले दाखल होत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आहे। मात्र या संपूर्ण संदर्भात सध्या पोलिसांकडून क्राईम ब्रांचच्या टीमकडून चौकशी केली जाते। या संदर्भात मिकी तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।